श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. जसे की आपल्याला माहीत आहे की 2024 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे 2025 या नवीन वर्षाची. आणि नवीन वर्ष म्हटलं की आपल्याला सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे कॅलेंडर आणि त्यामधील सण पाहण्याची जी आपली एक उत्सुकता असते. कोणता सण कोणत्या वारी आलेला आहे ते जी पाहण्याची उत्सुकता असते आपली ती एक वेगळीच असते. तर श्रोते हो, आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला 2025 मधील जून महिन्याविषयीची सर्व सणवारांची माहिती अगदी व्यवस्थितरित्या सांगणार आहे. या आधीचे आपले सर्व 5 व्हिडिओ महिन्यांचे झालेले आहेत. ते जर आपण पाहिले नसतील तर आपण ते पाहून घ्यावेत. आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला जून 2025 या महिन्याचीच माहिती फक्त सांगणार आहे. प्रत्येक महिन्याचा खास व्हिडिओ आपण प्रत्येक सेपरेट बनवत आहोत. त्यामुळे 12 महिन्यांचे 12 व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत. आनंदी वास्तू या कॅलेंडरमधील, महालक्ष्मी कॅलेंडरमधील व्हिडिओज आपल्याला झालेले आहेत. तसेच काल निर्णय कॅलेंडरमधले देखील 12 व्हिडिओ झालेले आहेत. आपले आता या आनंदी वास्तूमधील हा 6वा व्हिडिओ आपला आहे. आणि पुढील जे आपलं कॅलेंडर असणार आहे ते म्हणजे दाते पंचांग. हो श्रोते हो, दाते पंचांगातील देखील दिनदर्शिकेतील माहिती मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे. माहिती पाहण्यासाठी आपण फक्त चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर सुरुवात करूयात जून 2025 या महिन्यातील माहितीला. तर सुरुवात होत आहे जून या महिन्याची 1 तारखेला रविवारच्या दिवशी. आपण पाहू शकता 2 जूनला आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी. तिथीप्रमाणे सोमवारच्या दिवशी असून 3 तारखेला तुकामाई पुण्यतिथी असणार आहे. तसेच दुर्गाष्टमी देखील आहे मंगळवारच्या दिवशी. त्यानंतर 5 तारखेला 5 जूनला गुरुवारच्या दिवशी आहे गंगा दशहरा समाप्ती. जागतिक पर्यावरण दिन देखील 5 जून साजरा केला जाणार आहे गुरुवारच्या दिवशी. तसेच 6 तारखेला आहे जून महिन्यातील पहिली एकादशी, निर्जला स्मार्त एकादशी. ही शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. तसेच या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा देखील रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. 7 तारखेला भागवती एकादशी असून शनिवारच्या दिवशी धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती देखील असणार आहे तिथीप्रमाणे. आणि बकरीद हा सण देखील 7 जूनलाच शनिवारच्या दिवशी आलेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकताय 8 तारखेला वट सावित्री व्रत आरंभ होत असून 9 तारखेला सोमवारच्या दिवशी शिवराज्याभिषेक उत्सव दिन असणार आहे. 10 जूनला मंगळवारच्या दिवशी वटपौर्णिमा हा सण आलेला असून 11 तारखेला बुधवारच्या दिवशी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे दुपारून 1:13 या दिवशी कबीर जयंती देखील असणार आहे. 12 जूनला गुरुवारच्या दिवशी हरगोविंद सिंग यांची जयंती असून कर्नाटकी बेंदूर जो आहे तो 12 जूनला गुरुवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे. जून महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे ती 14 जूनला शनिवारच्या दिवशी आलेली असून चंद्रोदय जो आहे तो आपण पाहू शकताय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा चंद्रोदय असणार आहे. आपण कोणत्या भागात राहता हे देखील मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि मी अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर हे पूर्वीचे नाव होते, आता अहिल्यानगर हे नाव झालेले आहे. मी तिथला आहे. तर तिथल्या जो चंद्रोदय आहे तो 21:55 म्हणजे साधारणतः आपण 9:55 10 वाजताच्या जवळपासचा चंद्रोदय असणार आहे. याची नोंद घ्यावी. त्याचा देखील सेपरेट व्हिडिओ त्यावेळेस येईलच. त्यानंतर 17 जूनला राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची पुण्यतिथी असणार आहे मंगळवारच्या दिवशी. त्यानंतर झाशीची राणी यांची पुण्यतिथी जी तारखेप्रमाणे आहे ती 18 जूनला बुधवारच्या दिवशी असून संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान देखील देहूवरून 18 जूनला बुधवारच्या दिवशी होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते 19 जूनला गुरुवारच्या दिवशी होणार आहे. त्याविषयीचा देखील सेपरेट व्हिडिओ येणार आहे. वारीचे जे व्हिडिओज आहेत ते देखील चॅनलवर येणार आहेत. त्यानंतर आपण पाहू शकता 21 जूनला शनिवारच्या दिवशी योगिनी स्मार्त एकादशी आहे. तसेच या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन देखील असणार आहे. शनिवारच्या दिवशी संत निवृत्तीनाथ यात्रा देखील त्र्यंबकेश्वर येथे शनिवारच्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पाडली जाईल. त्यानंतर 22 तारखेला भागवती एकादशी आहे. संत निवृत्तीनाथांची पुण्यतिथी देखील 22 जूनला रविवारच्या दिवशी असणार आहे. त्यानंतर 23 जूनला शिवरात्र सोमप्रदोष आहे सोमवारच्या दिवशी. 25 जूनला आहे ज्येष्ठ अमावस्या दर्श अमावस्या असणार आहे. आणि अमावस्येचा जो कालावधी आहे तो 24 तारखेलाच मंगळवारच्या दिवशी सुरुवात होत असून 25 जूनला बुधवारच्या दिवशी सायंकाळी 4 वाजता त्याची समाप्ती होणार आहे.
त्यानंतर आपण पाहू शकता 26 तारखेला छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे गुरुवारच्या दिवशी, तसेच श्री टेंबेस्वामी यांची पुण्यतिथी देखील गुरुवारच्या दिवशी असणार आहे. त्यानंतर 28 तारखेला विनायक चतुर्थी असून शनिवारच्या दिवशी असणार आहे आणि आषाढ महिना जो आहे तो प्रारंभ होत आहे. आपण पाहू शकताय आषाढ महिना जो आहे तो 26 जूनलाच प्रारंभ होत आहे. तर अशा प्रकारे हा जो जून महिना आहे तो 1 तारखेला रविवारच्या दिवशी सुरू होत असून 30 तारखेला सोमवारच्या दिवशी संपणार आहे. तर श्रोते हो, जे काही मुहूर्त आहे त्याविषयीचे देखील सेपरेट व्हिडिओ येणार आहेत. कॅलेंडरच्या पानावर जी पाठीमागे आपण माहिती वाचू शकता त्याचे देखील सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जुलै महिन्याची माहिती घेऊन. धन्यवाद.